ती जबाबदारी दिली असं मी समजतो। अध्यक्षांनी अनुमती द्यावी। सिंधुदुर्ग पुरस्कार मला आनंद स्मित आषाढी वारी जी आली आता बैठकीचं होत नाही। पूर्वी संतांची बंड ऐकून घ्यायचं बरोबर आहे। पूर्वी आता कुणी ऐकत नाही, त्यांचं ते ठरवतात, कुणी विचारत नाही। या सत्तर झाल्याच्या बाहेर एकही जमाव टाकता येत नाही। तिथून प्रमाणित होऊन यावं लागतं। शासन कुठल्या भाविकांचा जो उपयोग झाला, आता जे 100 कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत या निधीचा तर सुयोग्य वापर ज्यांचा राम मंदिराचा काढीवयाचा संबंध आहे अशा सगळ्या लोकांनी मंत्रण आहे, ज्यांनी सहभाग घेतला त्याला कुणालाही मंत्रण नाही। हे पण आमचं दुःख तुम्ही कुठेतरी कामात नाही। एका थोडं उदाहरण सांगतो। आषाढी यात्रेमध्ये 200 मुसलमान फेरीवाले येतात, 200, 500, 1000 महाराष्ट्रातील लोकदैवत असणारं लाखो लोकांचं श्रद्धास्थान अर्थात भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणाशी लीन होत आज शिवसेना पक्षाची महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला भक्तिशक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ झालेला आहे। महाराष्ट्रातले सकल धर्मगुरू, सकल पंथ, सकल संप्रदाय यांच्यापर्यंत पोहोचून तीर्थक्षेत्राच्या अनुषंगानं किंवा शासनाने विशेषतः शिंदे सरकारनं जे काही हिंदुत्वाकरता धर्माकरता केलेलं कार्य आहे आणि पक्षांच्या अनुषंगानं जे काही विस्ताराचं काम झालं आहे हा मुख्यत्वे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्र प्रवास करतो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं सुराज्य मला वाटतं की शिंदे सरकारच निर्माण करू शकतं आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे आणि हाच विचार मोठ्या अनुषंगानं लोकांपर्यंत घेऊन जात साधू संतांच्या आशीर्वादानं ही यात्रा आज पंढरपुरातून प्रारंभ झालेली आहे आणि याचा विस्तार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आहे आणि फेब्रुवारीच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत 6 विभागामध्ये ही यात्रा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या अनुषंगानं प्रवास करत हा सगळा पक्षांचा मुख्य विचार हिंदुत्वाचा, मानव कल्याणाचा, आमचं हिंदुत्व हे लोकांच्या सेवेचं, मानवतेचं आणि लोकहिताचं आहे हा मुख्य विचार साहेबांच्या स्वप्नातला जो आहे तो आम्ही घेऊन जातो आहे। खऱ्या अर्थानं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तथा धर्मवीर आनंदगिरी साहेब यांचे विचार थेट समाजात कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, निरूपणाच्या माध्यमातून घेऊन जात आहोत आणि त्याकरता आज आम्हाला हजारो साधू संत आशीर्वाद देण्याकरता पंढरपुरात आले, त्याचा विशेष आनंद आहे। आणि ही यात्रा अबंध महाराष्ट्राला एक वेगळा विचार घेऊन जात एक विशेष क्रांती महाराष्ट्रात घडवेल हे आपल्याला येत्या काळात पाहण्यास मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।